उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार का हा प्रश्न आहे। 7 डिसेंबरला धारावीमधील कामराज स्कूल मैदानामध्ये सर्वपक्षीय सभा आहे। धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। धारावी बचाव समिती राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। धारावीचा पुनर्विकास हा अडाणी समूहाकडून करण्यात येत असून सर्वे करत असताना अनेकांना डावललं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय आता धारावी बचाव समितीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच पाहतो की या अगोदर अदानी समूहाच्या विरोधामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वारंवार त्यांच्यावरती टीका केली जात होती आणि आता राज ठाकरे देखील अदानी समूहाच्या विरोधात उतरतील अशी शक्यता वर्तवली जाते। कारण की 2 दिवसापूर्वी धारावी बचाव समितीच्या वतीनं आदित्य ठाकरे यांना 7 तारखेच्या सभेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि लवकरच धारावी बचाव समितीचे सर्व पदाधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि ज्या धारावीमध्ये सर्वे चाललेला आहे किंवा इतर जी कामं अदानी समूहाच्या वतीनं केली जात आहेत याच्या विरोधात उतरण्यासाठी राज ठाकरे यांना देखील आवाहन केलं जाणार आहे। कारण की 7 डिसेंबर रोजी धारावी बचाव समितीच्या वतीने कामगार स्कूल मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या मध्ये सर्व पक्षीय नेते यांनी उपस्थित राहावं असं धारावी बचाव समितीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। अनगरची बहुचर्चित निवडणूक स्थगित झालेली आहे। राजन पाटील यांना धक्का बसलेला आहे। सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही स्थगित करण्यात आली। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढले। सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढची कार्यवाही होणार आहे। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर दहशतीची मोठी चर्चा रंगलेली होती। अनगरची बहुचर्चित निवडणूकच स्थगित झाली आहे, त्यामुळे राजन पाटील यांना अतिशय मोठा धक्का आता या ठिकाणी बसलेला आहे। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक ही स्थगित झाली आहे। आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढची कार्यवाही होणार आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढले। निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर देखील दहशतीची मोठी चर्चा झाली होती। नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगाला प्रत्येक पदासाठी केवळ 1 अर्ज असल्याचं कळवलं जाणार आहे। बीडच्या परळीमधल्या नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या। आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहे। तर यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक 2 डिसेंबरलाच व्हायला हवी। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावरती उमेदवार या संदर्भात धडकलेत। यवतमाळ पालिकेची निवडणूक 2 डिसेंबरलाच घ्या, पालिका निवडणूक पुढे ढकलू नका। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवार धडकलेले आहेत। निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या नाही तर अधिकाऱ्यांची चुकी असल्याचं म्हणत उमेदवार आक्रमक झालेत। महत्वाची बातमी आहे, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे। उद्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींचं मतदान आहे। सर्व पक्ष स्थानिक आघाड्या यांच्याकडून आपापली ताकद लावून प्रचार सुरू आहे। तर फडणवीसांची आज पैठण, बीड, आळंदीमध्ये सभा आहे। शिंदेंची आज पैठण आणि कन्नडमध्ये सभा आहे। तर अजित पवार यांची आज म्हसवडमध्ये सभा पार पडणार आहे। तर हे तीनही महत्वाचे नेते आज सभांचा धडाका लावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा आज झंझावात पाहायला मिळेल। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या तब्बल 7 प्रचार सभा आहेत। पैठण, बीड, जामनेर, भोरमध्येही मुख्यमंत्र्यांची सभा आहे। आळंदी, सिन्नर, निफाडमध्ये देखील मुख्यमंत्री सभा घेतील।